हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 28 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की सुग्रीव श्रीरामाला वालीचा पराक्रम सांगतो. तो अजूनही श्रीरामांच्या पराक्रमावर शंका घेत असल्याने श्रीरामही त्याला आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवतात. त्यामुळे सुग्रीव प्रसन्न होऊन वालीशी लढायला तयार होतो. श्रीरामचंद्राच्या सांगण्यावरून आणि प्रोत्साहनावरून सुग्रीव किंशिकदाला जाऊन वालीला लढण्याचे आव्हान द्यायला जातो. श्रीरामही त्यांच्यासोबत जाऊन वनातल्या झाडापाठीमागे लपून बसतात. सुग्रीव आकाश विदीर्ण करणारी गर्जना करत वालीसमोर जाऊन उभा राहतो. त्याला समोर पाहून वाली क्रोधित होऊन असा त्यांच्या अंगावर धावून जातो जसा सूर्य उगवून आकाशात वर येतो. दोघांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. दोघेही एकमेकांना मारू लागले. श्रीराम त्या झाडामागे लपून त्या दोघांनाही बघत होते. या दोघांचाही चेहरा एकसारखाच आहे, असे जसे दोघे अश्विन कुमार आहेत. श्रीराम स्वतःशीच बोलत होते. त्यांना कोण वाली आणि कोण सुग्रीव यांच्यात फरक दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी बाण मारला नाही. श्रीराम आपल्याला मदत करत नाहीत हे बघून सुग्रीवची निराशा झाली. तो आता पूर्ण थकला होता आणि रक्तानेही माखला होता. तिथून कसाबसा वाचून तो ऋष्यमुख पर्वताकडे पळत सुटला. थांब पळपुट्या, माझ्याशी लढ, आता तुला जिवंत सोडणार नाही म्हणत वाली त्वेषाने त्यांच्या मागे पळू लागला. सुग्रीव हातातली गदा तिथेच फेकून त्या महावनात शिरला. शापाच्या भयाने वाली आत न जाता तिथेच थांबला. जा, आता तुला सोडून देतो म्हणत वाली तिथून परत पळाला. सुग्रीवने समोरून राम आणि लक्ष्मणाला येताना पाहिले. त्याचे डोके लाजेने खाली झुकले. खाली पाहत त्याने नम्रपणे श्रीरामाला विचारले, हे राम, आपण आपला पराक्रम दाखवून मला वालीला आव्हान देण्यास सांगितले, परंतु माझी मदत तर सोडा, पण त्या शत्रूकडून मला मार खायला लावला असं का केलं? जर तुम्हाला त्याला मारायचं नव्हते तर तसं स्पष्टपणे मला सांगायला पाहिजे होते. मी तिथे गेलोच नसतो. ते ऐकून श्रीरामचंद्र करुणापूर्ण आवाजात अत्यंत विनम्रपणे बोलले, हे सुग्रीव, तू चिडू नकोस. मी बाण चालवला नाही त्याचे कारण ऐकून घे. तुमच्या दोघांची शरीरयष्टी, चाल, आवाज, बोलणे, चेहरा सगळं एकसारखंच आहे. हे वानरोत्त, मला तुमच्या दोघात फरक करणे कळालेच नाही. जर गडबडीत मी सोडलेला बाण तुला लागला असता तर, आणि असं झाले असते तर माझ्या मूर्खतेवर सगळे हसले असते आणि एवढेच नाही तर अभय वचन देऊन वध केला असता तर त्याचे पाप माझ्याच माथी लागले असते. म्हणून हे कपिराज, तू परत युद्धात जा, पण यावेळेस वेगळं दिसेल असं काहीतरी चिन्ह परिधान कर. हे लक्ष्मण, तूही नागपुष्पी फुलांची माळ सुग्रीवच्या गळ्यात घाल. श्रीराम त्याला म्हणाले. लक्ष्मणाने त्या फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली. आता सुग्रीव संध्यासमयीच्या मेघासारखा शोभायमान दिसू लागला. श्रीरामाने सूर्यासारखे तेजाने चमचम करणारे बाण आपल्यासोबत घेतले. मजबूत शरीराचा सुग्रीव, महाबली लक्ष्मण, महात्मा श्रीराम पुढे आणि त्याच्या मागे हनुमान, नल, नील आणि महातेजस्वी वानर चालू लागले. मार्गात त्यांना सप्तजन आश्रम लागला. तिथल्या ऋषी मुनींचे दर्शन घेऊन ते पुढे गेले. सुग्रीवने भीषण गर्जना करत वालीला युद्धासाठी ललकारी दिली. त्यांच्या गर्जनेने आकाश पाताळ एक झाले. तो सिंहनाद ऐकून अंतपुरात स्त्रियांसोबत बसलेला वाली रागाने लाल झाला. जमिनीवर पाय आपटत तो बाहेर जाऊ लागला. त्याला इतके क्रोधित पाहून त्यांची पत्नी तारा भयभीत झाली. तिने वालीला समजावून युद्ध न करण्याचा सल्ला दिला. तिने वालीला सांगितले, प्रभू सुग्रीव परत आला म्हणजे यावेळेस तो नक्कीच कुणाची तरी मदत घेऊन आला असणार. राजकुमार अंगद वनात फिरत असताना आपल्या गुप्तहेरांनी श्रीराम आणि लक्ष्मणाबद्दल त्याला सांगितले आहे. ते वीरधनुधारी, तेजस्वी आणि महापराक्रमी आहेत. मलाही आपण श्रीरामचंद्राशी मैत्री करावी असे मनापासून वाटत आहे. शिवाय सुग्रीवही आपला छोटा बंधू आहे. त्याला युवराजपद देऊनही शत्रुता संपवून टाकलेली बरी. परंतु विनाशकाले विपरीत बुद्धीच्या वालीने तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही आणि खुद्द सापासारखे फुटकार टाकत तो किष्किंधामधून बाहेर पडला. दोघे एकमेकांसमोर येऊन उभे राहिले. बघ, ही 5 बोटे एकत्र करून जी मुठी बांधली आहे तिचा ठोसा तुझ्या मस्तकावर असा मारेन की तू इथेच गतप्राण होऊन पडशील. वाली रागाने त्याला बोलला. रागाने त्याने तो मुक्का सुग्रीवच्या तोंडावर मारला. त्याच्या तोंडातून रक्ताची धार उडाली.
सुग्रीवने मग वृक्ष उपटून त्याला असा फेकून मारला जसा इंद्र आपले वज्र फेकून मारतो. बल विक्रमशाली गरुड वेगाने ते दोघे विशालकाय बंधू असे लढत होते असे जसे आकाशात चंद्र आणि सूर्य लढत आहेत. वालीचा पराक्रम वाढत होता तर सुग्रीव मागे सरकत होता. सुग्रीवला तसा हारताना बघून श्रीरामांनी आपल्या धनुष्याला एक सापासारखा विषारी बाण लावून मागे ओढून सोडला. तो महाबाण सुसू करत वेगाने वालीच्या छातीत घुसला. त्याने घायाळ होऊन वाली खाली पडला. वाली खाली पडल्याने किष्किंधा नगरी अशी शोभारहित दिसू लागली जशी चांदणी चंद्राविना शोभाहीन दिसते. श्रीराम आणि लक्ष्मण त्याच्या जवळ गेले. त्यांना बघून वाली धर्मयुक्त कठोर शब्द बोलला. हे राम, तू एक राजाचा पुत्र, कुलीन, बलवान, तेजस्वी आणि व्रतधारी म्हणून घेतोस. दुसऱ्याशी युद्ध करताना लपून बाण मारून काय मोठा पराक्रम केला आहे. मला माझी पत्नी ताराने सांगूनही मी सुग्रीवसोबत युद्ध करायला तयार झालो, कारण मी ऐकले होते श्रीराम धर्माने वागणारा, सर्व सुशोभित गुणांनी युक्त असा आहे. पण श्रीराम तर अधर्मी आणि पापचारी आहे. हे राम, सज्जन धर्मात्मासारखा वेश धारण करून कपटनीतीने मला मारले आहेस. मी कधी तुझ्या देशात येऊन कुठले वाईट काम केले नाही, त्यामुळे मला कळत नाही तू मला का मारलेस. एवढे बोलून वालीचे तोंड सुकू लागले. बाणांच्या घावाने त्याच्या वेदना वाढू लागल्याने तो अस्वस्थ होऊन तळमळत पडला होता. श्रीराम त्याला बोलू लागले. धर्म, अर्थ, काम आणि शिष्टाचाराचा अभ्यास न करताच एखाद्या लहान मुलासारखी माझी निंदा का करतो आहेस. मी बाण लपून मारला आहे त्याचा मला राग आहे ना दुःख, कारण शिकारी लपून छपून कपटीपणाने जाळी किंवा फंदा टाकूनच घाबरून पळणाऱ्या किंवा निर्भय बसलेल्या मृगाची शिकार करतात. मांसाहारी लोक सावधान किंवा असावधान हरिणाची पाठीमागूनच शिकार करतात. त्यात काही चुकीचे नाही. आणि वानराची शिकार नाही करणार तर कुणाची करणार. दुर्लभ धर्म, जीवन आणि कल्याण देणारा राजाच असतो. त्यामुळे नाही त्यांना मारले पाहिजे, त्यांच्यावर रागावले पाहिजे, नाही त्यांच्याशी कठोर शब्दात बोलले पाहिजे. या पृथ्वी लोकांवर इक्ष्वाकुळातील भरत राज्याचे राज्य आहे आणि मीही त्याच कुळातला आहे. तू अधर्माने वागणारा कामपिपासू वानर, छोट्या भावाच्या बायकोला बळाने उपभोग करणारा आहेस. मी श्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्माला आलो आहे. मी पाप किंवा पापीला असं वागताना पाहू शकत नाही, जो आपल्या छोट्या भावाच्या पत्नीशी वाईट दृष्टी ठेवून व्यवहार करतो. श्रीरामाचे बोलणे ऐकून वालीला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला. त्याने श्रीरामाची क्षमा याचना केली आणि आपला पुत्र अंगदचा स्वीकार करण्याची विनंती केली. ताराला वालीवधाची बातमी कळाली. ती अंगदला घेऊन पळत अशी बाहेर आली जशी भयभीत हिरणी जंगलातून पळते. आपला पती वालीच्या निश्चेष्ट देहावर पडून ती धाय मोकलून रडू लागली. उपस्थित राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान आणि वानर सगळ्यांनाच ते दृश्य पाहून वाईट वाटले. वालीवर अंत्यसंस्कार करून सगळे परत किष्किंधा नगरीत गेले. त्यानंतर सुग्रीवचा राज्याभिषेक होऊन तो राजसिंहासनावर बसला. अंगद तिथला राजकुमार बनला. महापराक्रमी सुग्रीव आपली पत्नी रुमाला भेटून अत्यानंदित झाली. श्रीराम सुग्रीवला म्हणाला, आता वर्षा ऋतू सुरू झाल्यावर पुढचे 4 महिने आपण सीतेचा शोध घेण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे मी लक्ष्मण सोबत या पर्वतावर निवास करेन. जेव्हा कार्तिक महिना सुरू होईल तेव्हा तू रावण वधासाठी तयार राहा. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.